Hello students, today's lecture we will discuss about paper number first. In this paper the chapter number 4 botanical nomenclature. Okay, botanical nomenclature म्हणजेच काय, प्लांट स्पेसीज किंवा ऑर्गॅनिझम जो आहे किंवा लिव्हिंग थिंग्स जे असतील त्यांचं काय ते प्लांट किंवा त्यांचं नेमिंग सिस्टीम काय आहे. ओके, मग ते नेमिंग सिस्टीम कसं दिलं जातं किंवा का दिलं जातं. तर ज्यावेळेस आपण प्लांटचं क्लासिफिकेशन करतो, आत्ता आपण चॅप्टर बघितला मागचा चॅप्टर फॅमिलीज. ओके, स्टडी ऑफ फॅमिलीज. मग त्याच्यामध्ये आपण काय केलं, फक्त फॅमिली लेवलपर्यंतच काय केलं, त्याचं क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. ओके, नॉट अ जिनस अँड स्पेसीज. मग फॅमिली म्हटल्यानंतर त्याच्या नंबर ऑफ ग्रुप्स. ओके, नंबर ऑफ प्लांट्स, नंबर ऑफ जिनस, नंबर ऑफ स्पेसीज इन्क्लूड इन द फॅमिली लेवल. ओके, मग आपण फॅमिली लेवलपर्यंतच बघितलं. मग त्या फॅमिलीमध्ये नंबर ऑफ प्लांट्स किंवा नंबर ऑफ जिनस, नंबर ऑफ स्पेसीज काउंट केले जातात ग्रुपिंग कंडिशनमध्ये. ओके, मग त्याच टाईपमध्ये आता बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर आपण करतोय किंवा बघतोय. त्याच्यामध्ये काय करायचं, प्लांट असेल फॅमिली लेवलपर्यंतचं डिस्क्रिप्शन आहे किंवा क्लासिफिकेशन आहे. तर मग तिचं जिनस अँड स्पेसीज लेवलपर्यंत काय करणं, क्लासिफिकेशन करणं, नेमिंग सिस्टीम करणं, दॅट इज कॉल्ड एज ए बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर. त्याचे काही रूल्स असतात, त्याचे रेग्युलेशन्स असतात, रिकमेंडेशन्स असतात, प्रिन्सिपल्स असतात, ते आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये आता फर्स्ट बघूया इंट्रोडक्शन. Nomenclature is the science of naming objects or organism. Nomenclature is the technique or art किंवा एक सायन्स आहे. ओके, एक शास्त्र आहे. कशाचं, नेमिंग सिस्टीम, म्हणजे त्या प्लांटला नेम करण्याचं किंवा त्या ऑर्गॅनिझमला, ऑब्जेक्टला नाव देण्यासाठी. ओके, then the name are important because they establish identify of object or organism. नाव का द्यायचं, कारण ते कशासाठी इम्पॉर्टंट आहे, ते आपल्याला आयडेंटिफिकेशनसाठी इम्पॉर्टंट आहेत. नंबर ऑफ प्लांट्स आहेत, नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स आहेत, नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स आहेत. मग सपोज आता मोनोकॉट प्लांट आहेत. मग मोनोकॉट प्लांट आहेत, पण त्यामध्ये कोणत्या आहेत. ओके, आता फॉर एक्झाम्पल गहू, ज्वारी, बाजरी, इट इज ए मोनोकॉटिलिडॉन प्लांट्स. और शुगर केन इज द एक्झाम्पल्स ऑफ मोनोकॉटिलिडॉन्स किंवा पॅरलल व्हेनेशन. ओके, मग असं आपण त्याला पॅरलल व्हेनेशन ज्या प्लांटमध्ये आहे त्या मोनोकॉटिलिडॉन्स आहेत. पण शुगर केन याचं ऑलरेडी काय आहे, ते ट्युबर फॉर्मेशन आहे किंवा नोड्स आणि इंटरनोड्स फॉर्मेशन करतं. आणि गहू, ज्वारी, बाजरी हे जे आहेत, मका, हे काय करतात, नोड्स इंटरनोड्स पण फॉर्मेशन करतात आणि ग्रेन्स पण फॉर्मेशन करतात. ओके, म्हणून त्याला ते नेमिंग सिस्टीम देणं आवश्यक आहे किंवा ते आपल्याला समजण्यासाठी, अंडरस्टँड होण्यासाठी, आयडेंटिफाय करण्यासाठी ते नेमिंग सिस्टीम दिलं जातं. Then the scientific system of nomenclature is a need of time. मग त्याला त्या टायमात किंवा त्या सायंटिफिक सिस्टीम जी आहे ती त्याच्यावरती ॲप्लाय केली, नॉमेनक्लेचरची, नेमिंग सिस्टीमची. मग त्याची गरज का पडली. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट सांगितलं आहे द फॉर्मेशन अँड यूज ऑफ सायंटिफिक नेम ऑफ ऑर्गॅनिझम फॉर नॉमेनक्लेचर पर्पज आर गव्हर्न बाय कोड्स ऑफ नॉमेनक्लेचर. मग नॉमेनक्लेचर सिस्टीम जी आहे किंवा नॉमेनक्लेचर ही काय गव्हर्नर किंवा एक गव्हर्न सिस्टीम आहे किंवा क्रायटेरिया आहे, त्याच्या हेल्पनं किंवा त्याच्या रूल रेग्युलेशनने काय केलं जातं, प्लांटला सायंटिफिकली नेम दिलं जातं. देन व्हर्नॅक्युलरी नेम्स आर नॉट अवेलेबल फॉर ऑल स्पेसीज नोन टू मॅन. मग जसं ह्युमन आहे किंवा ह्युमन बिईंग आहे, मॅन आहे. ओके, मग ह्युमन बिईंग असेल, ॲनिमल्स असेल, मग त्याला काय ते फक्त व्हर्नॅक्युलर नेमनं काय करत नाही, आपण त्याला क्लासिफाय करत नाही, त्याला जनरल नेमनेच किंवा एक सिंगल नेमने आपण काय करतो, त्याला डिनोट करतो. ओके, तसं प्लांटचं काय, प्रत्येक प्लांटला जिनस अँड स्पेसीज आर अवेलेबल किंवा ते सर्च केलेलं आहे विथ द हेल्प ऑफ नॉमेनक्लेचर मेथड. देन थर्ड, botanical names are universal while common names are limited to single language to a particular geographical region. मग त्या बॉटॅनिकल नेम जे आहे इट इज अ युनिव्हर्सल, म्हणजे एक सिंगल नेम. ओके, म्हणजे एकच युनिक नेम आहे. ते नेम दिल्यानंतर त्याला दुसरं ऑप्शन किंवा दुसरं नेम त्याला आपण देऊ शकत नाही, कारण तेच नेम त्याला युनिक किंवा फिक्स केलं जातं. मग ते का दिलं जातं, कारण ते लिमिटेड लँग्वेज किंवा तिथला जॉग्राफिकल एरिया जो असेल, पर्टिक्युलर एरिया, त्या एरियाला काय असेल ते सूट असेल किंवा त्याच्या ॲडॅप्टेशननुसार त्याला काय केलं असेल ते नाव दिलेलं असेल. इट इज अ युनिव्हर्सल, नॉट चेंज. ओके, देन फोर्थ वन, समटाईम्स
वन व्हर्नाक्युलर नेम मे बी यूज टू डिफरंट टेक्झा ऑर वन टेक्झॉन मे हॅव डिफरंट कॉमन नेम्स. मग काय होतं आहे, आता एक व्हर्नाक्युलर नेम किंवा एक स्पेसिफिक आपण एका प्लांटला स्पेसिसला नाव दिलेलं आहे. ओके, नाव दिलेलं आहे म्हटल्यानंतर त्याच प्लांटचं काय केलं जातं, वेगवेगळे नेम जे आहे ते टेक्झामध्ये किंवा फ्लोरामध्ये तिचे नेम्स आहेत ते काय केले जातात तिथं सेपरेट किंवा डिफरंट टाईप ऑफ नेम आपल्याला तिथं अवेलेबल किंवा ऑब्झर्व होतात. ओके, आणि काहीच टेक्झामध्ये काय होतं स्पेसिस चेंज होते आणि जीनस तोच असतो. देन एक्झाम्पल रोज बिलॉंग्स टू द जीनस रोझा. आता रोज प्लांट आहे मग तिला आपण जीनस रोझा असं म्हटलेलं आहे. देन दे कन्सिस्टेड टू मेनी वर्ड्स अँड वेअर कॉल्ड पॉलिनॉमियल्स. मग त्याला जर एखाद्या प्लांटला नंबर ऑफ नेम असतील किंवा मोर दॅन 2 असतील, मोर दॅन 3 असतील तर त्याला काय म्हटलं आहे, पॉलिनॉमियल असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट, ॲक्च्युअल बायनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणजे काय किंवा बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर म्हणजे काय. ओके, लिनायस हू इज कॉल्ड फादर ऑफ टेक्झॉनॉमी. आता लिनायस फादर ऑफ टेक्झॉनॉमी का म्हटलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण टेक्झॉनॉमीचा त्याने काय केलं डीपली स्टडी केलेला आहे म्हणून त्यांना काय केलं टेक्झॉनॉमी फादर असं म्हटलेलं आहे. देन बायोनॉमिकल नॉमेनक्लेचर इन हिज स्पेसिस प्लॅन्टरम पब्लिश इन 1753. मग त्याने काय केलं बायोनॉमिकल नॉमेनक्लेचर ज्यावेळेस त्यांनी क्रिएट केलं किंवा स्पेसिस ऑफ प्लॅन्टरम. ओके, मग प्लॅन्टला स्पेसिस वाईज त्याने काय केलं नेम दिलेला आहे. अकॉर्डिंग टू बायोनॉमियल सिस्टीम ऑफ नेमिंग द नेम ऑफ प्लॅन्ट मस्ट कन्सिस्ट ऑफ 2 कॉम्पोनंट. मग काय केलं त्याने बायनॉमियल नॉमेनक्लेचरनुसार किंवा बायनॉमियल नॉमेनक्लेचर रूल रेग्युलेशन रिकमेंडेशन्स फॉलो करून त्याने काय केलं प्लॅन्टला 2 नावाने काय केलं 2 नावाने त्याला शो करण्याचं त्याने तिथं काम केलेलं आहे. फर्स्ट आहे जेनेरिक नेम अँड सेकंड इज अ स्पेसिस नेम. ओके, ज्यावेळेस आपण काय करतो प्लॅन्टचं एखादं नाव घेतलं, फॉर एक्झाम्पल मँजिफेरा इंडिका असं म्हटलेलं आहे किंवा मिरॅबिलिस जलापा हे आपण प्लॅन्टचं नाव घेतो. आता त्याच्यामध्ये फर्स्ट मँगोज आहे, इट इज अ जीनस अँड इंडिका इज अ स्पेसिस. ओके, देन मिरॅबिलिस जलापा, मिरॅबिलिस इज अ प्लॅन्ट नेम, जीनस जेनेरिक नेम अँड स्पेसिस जलापा. ओके, the next advantages of using binomial name in place of common name. मग काय केलं जाईल बायोनॉमिकल नॉमेनक्लेचरनुसार त्याला नाव दिलेलं आहे. मग त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत कॉमन नेमचे. ओके, कॉमन नेम सेपरेट आणि बायोनॉमिकल नॉमेनक्लेचरनुसार नाव दिलेलं जेनेटिक अँड स्पेसिस लेवलचं ते वेगळं. ओके, त्यामध्ये फर्स्ट त्याचे ॲडव्हान्टेजेस काय सांगितले, इट इज युनिव्हर्सल वेअर ॲज अ कॉमन नेम्स व्हॅरी फ्रॉम लँग्वेज टू लँग्वेज, एक्झाम्पल लॅटिन, ग्रीक अँड संस्कृत. मग इट इज अ युनिव्हर्सल म्हणजे एकच नाव काय केलं जातं फिक्स केलं जातं आणि ते लँग्वेज टू लँग्वेज म्हणजे ज्या त्या लँग्वेजमध्ये जे ते नाव काय केलं असेल फिक्स केलेलं असेल. मग फर्स्ट सांगितलं एक्झाम्पल लॅटिन असेल तर त्याला लॅटिनच नाव दिलं जातं. जर ग्रीक जॉग्राफिकल एरिया असेल तर ग्रीक त्याला नेम दिलं जातं. देन संस्कृत असेल तर संस्कृतमध्ये त्याला ते नाव दिलं जातं. देन सेकंड ॲडव्हान्टेजेस इन्फॉर्मेशन अबाउट द जेनेटिक रिलेशनशिप. मग त्याची इन्फॉर्मेशन जी असेल जेनेटिक इन्फॉर्मेशन ती आपल्याला जेनेटिक नेम जर आपल्याला माहिती असेल तर जेनेटिक इन्फॉर्मेशन आपल्याला काउंट करता येते किंवा कॅरी करता येते. देन इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट प्लांट वेल नोन फॉर एनी अदर रिझन मे कॅरी मेनी नेम्स ऑर द सेम कॉमन नेम मे बी असाइन टू डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट. मग इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट म्हणजे इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट का, जर आपल्याला प्लांटचं नावच माहिती नसेल तर आपल्याला त्याचा काय यूज आहे हे आपण तिथं ॲक्युरेट आपण काय करणार स्टडी करणार नाही, ऑब्झर्वेशन करणार नाही. आता मेडिसिनल प्लांट आहे त्याचा जर आपल्याला जेनेटिक नेम माहिती असेल तर त्याच्या जेनेटिक नेमवरून आपण काय करू शकतो त्याच्या मेडिसिनल प्रॉपर्टीज आपण स्टडी करू शकतो. मग स्टडी केल्यानंतर त्या मेडिसिनल प्लांटचा आपल्याला काय यूज आहे किंवा मार्केटमध्ये काय यूज करता येईल त्याच्यासाठी आपण ते काय केलं नॉमेनक्लेचर ही सिस्टीम जी आहे ती अप्लाय केलेली आहे आणि तिच्यावरून आपण तिचा इकॉनॉमिकली काय बेनिफिट आपल्याला होऊ शकतो हे आपण तिथं स्टडी करतो. देन फोर्थ ॲडव्हान्टेजेस मेनी प्लांट्स पर्टिक्युलरली वाईल्ड डू नॉट हॅव कॉमन नेम. म्हणजे वाईल्ड प्लांट्स आहेत ओके त्यांना कॉमन नेम ॲक्च्युअल दिलं जात नाही किंवा ते आपल्यापर्यंत किंवा आपल्याला त्याचा कॉमन नेम जे आहे ती माहिती नसेल किंवा ज्या जनरल ज्या डॉमेस्टिकली आहेत किंवा ज्या आपल्या डेली यूजमध्ये येतात त्या प्लांट किंवा डेली ऑब्झर्वेशनमध्ये येतात त्याला ते कॉमन नेम आपण सहजासहजी देऊ शकतो. ओके, देन इट गिव्ज नेम ऑफ प्लांट इज गिव्हन इन 2 पार्ट्स. मग आत्ताच मी तुम्हाला काय सांगितलं आहे लिनायसने काय केलं 2 पार्टमध्ये प्लॅनचं काय केलं नेम सिस्टीम केलेली आहे. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट आता एक्झाम्पल काय सांगितलं आहे मँजिफेरा इंडिका. आता मँजिफेरा इज अ जेनेटिक नेम अँड इंडिका इज अ स्पेसिस नेम.
Okay. Then next one, it is a written in italic or bold when printed and underlined when type or handwritten to show foreign origin of the word. आता त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, जर आपण ज्यावेळेस ते टायपिंग करत असेल किंवा वर्ड फाईलमध्ये जर आपण टाईप करत असेल तर त्याला काय इटॅलिक फॉर्ममध्ये आपण त्याला टाईप करतो, किंवा जर इटॅलिक फॉर्म नसेल तर त्याला आपण बोल्ड करतो. ओके, हायलाईट करतो. आणि जर आपल्याला हँड रिटन करायचं असेल किंवा हाताने जर आपण लिहित असू तर आपण काय करतो, ज्यावेळेस आपण प्लॅन्टचं नाव लिहितो आणि स्पेसिस लिहितो. ओके, त्याला मी तुम्हाला FYला असतानाच प्रॅक्टिकलच्या जर्नलमध्ये तुम्हाला कित्येक वेळा सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आपण प्लॅन्टचं नाव लिहितो त्या जीनस अँड स्पेसिसला कंपल्सरी सिंगल सेपरेट अंडरलाईन पाहिजे. ओके, मग त्याचे हे रूल्स आहेत. जर तुम्ही त्याला सेपरेट सिंगल अंडरलाईन केलीच नाही तर त्याचे ते तुमचं जे त्याचं क्रेडिट आहे ते काय होत नाही, तिथं काउंट होत नाही. ओके, म्हणून त्याला ते रूल्स आहेत, त्यामुळे त्याला आपण अंडरलाईन करतो. ओके, देन द स्पेस बिटवीन जेनेरिक अँड स्पेसिफिक इपिथेट इज नॉट अंडरलाईन. बघा इथंच काय सांगितलं, स्पेस बिटवीन जेनेटिक अँड स्पेसिफिक, म्हणजे जर त्याला जेनेटिक नेम अँड स्पेसिस नेमला अंडरलाईनच केलेली असेल जीनस अँड स्पेसिस, तर काय होतं इपिथेट म्हणजे त्याचं काही तिथं रूल रेग्युलेशन फॉलो केला नाही आणि ते ऑबे केलं किंवा ते आपण डिसऑबे केलं, आपण त्याला इग्नोर केलं तर आपल्या काय होतं, तिथं मार्क कट होतात किंवा त्याचं क्रेडिट आपल्याला मिळत नाही. नाव लिहूनसुद्धा क्रेडिट मिळत नाही. का तर एकच फक्त सिंगल सेपरेट अंडरलाईन केली नाही म्हणून. ओके, हा त्याचा आपला डिसॲडव्हान्टेजेस होतो जर आपण त्याला अंडरलाईन केली नाही तर. ओके, then next point, ICN of algae, fungi and plants. ICN means International Code for Nomenclature. ओके, मग इंटरनॅशनल लेव्हलपर्यंत काय केलं किंवा लेव्हलवरून ते नेमिंग सिस्टीम दिली जाते. ओके, त्याच्या क्रायटेरियानुसार, त्याच्या सिस्टीम्सनुसार. देन त्यामध्ये फर्स्ट प्रिन्सिपल रूल्स अँड रिकमेंडेशन्स. मग कोणत्या प्लॅन्टचं, अल्गी, फंजाय आणि हायर प्लॅन्ट्स. ओके, मग त्याच्या काय प्रिन्सिपल्स आहेत, रूल्स आहेत, रिकमेंडेशन्स आहेत. ओके, ICN मीन्स इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर. ICN इज अ सेट ऑफ रूल्स अँड रिकमेंडेशन्स डीलिंग विथ द फॉर्मल बॉटॅनिकल नेम्स, गिव्ज प्लॅन्ट्स, फंजाय अँड अदर ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. त्याला ते नाव दिलं जातं, एक सेट असतो किंवा एक त्यांचा क्रायटेरिया आहे, एक सिस्टीम आहे, ती पूर्ण काय करते, स्टडी करून ऑब्झर्वेशन करून प्लॅन्टला ते नाव, जेनेटिक नेम अँड स्पेसिस नेम काय केले त्याला पब्लिश करते. देन इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर. आधी काय होतं, इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर ही काय सिस्टीम होती, त्या सिस्टीमनुसार किंवा त्यांनी जे रूल्स मांडले, जे प्रिन्सिपल्स मांडले किंवा रिकमेंडेशन्स मांडले त्याला फॉलो करून त्या प्लॅन्टचं नाव दिलं जात होतं. आता त्याच्यामध्ये काय झालं, इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचरला काय केलं आहे, त्याच्या नेमला परत चेंज केलं आहे. मग काय केलं, इंटरनॅशनल बॉटॅनिकल काँग्रेशन मेलबर्नियन. ओके, मेलबर्नियन हे नाव दिलेलं आहे. मग जुलै 2011मध्ये काय झालं, ते चेंज झालं. इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचरचं नाव चेंज केलं, इंटरनॅशनल बॉटॅनिकल काँग्रेशन मेलबर्नियन. देन मेलबर्न कोड रिप्लेस व्हिना कोड. ओके, मग त्या मेलबर्नचं परत काय केलं आहे, रिप्लेस केलं आहे, व्हिना कोडमध्ये रिप्लेस केलं आहे 2005मध्ये. ओके, 2005मध्ये त्याला रिप्लेस केलं होतं. मग त्याचं परत व्हिना कोडचं परत काय केलं आहे, मेलबर्न कोड हे नाव दिलं, म्हणून त्याला मेलबर्नियन कोड असं म्हटलेलं आहे. द करंट व्हर्जन कोड इज अ शेंजियन कोड ॲडॅप्टेड. मग ते मेलबर्नियन जे कोड होता त्याला परत काय केलं, चेंज केलं, म्हणजे व्हर्जन त्याचं जे आहे ते चेंज केलं, ॲडॅप्ट केलं. मग त्याचं परत काय नाव दिलं, इंटरनॅशनल बॉटॅनिकल काँग्रेस हेल्ड शेंझेन चायना जुलै 2017. मग 2017मध्ये परत काय केलं, त्या मेलबर्नियनचं परत चेंज केलं, शेंझेन हे कोड काय केला तिथं फिक्स केला. शेंझेन हे कोणी फिक्स केलं, चायनाने फिक्स केलं 2017मध्ये. त्यानंतर 18 IBCM ऑस्ट्रेलिया 2011. ओके, आता IBCN मीन्स इंटरनॅशनल बॉटॅनिकल काँग्रेशन मेलबर्नियन. ओके, इन ऑस्ट्रेलिया इन 2011 मेड चेंजेस. मग त्याच्यात परत चेंज केले. देन द कोड नाव परमिट्स इलेक्ट्रॉनिक ओनली पब्लिकेशन ऑफ नेम्स ऑफ न्यू टेक्सा. नो लॉंगर विल इट रिक्वायरमेंट्स टू डिपॉझिट सम पेपर कॉपीज
इन लायब्ररीज. मग काय केलं आहे त्याच्यामध्ये ते नाव चेंज केलं आहे. मग ते लायब्ररीजमध्ये किंवा लायब्ररीजमध्ये आपल्याला अवेलेबल करताना किंवा लायब्ररीजमधून आपण ते पब्लिकेशन घेताना आपण ते बघून काय करायचं आहे त्याचे रूल्स आपण ते फॉलो केले पाहिजे, त्याचा स्टडी केला पाहिजे. ओके. देन लॅटिन व्हॅलिडेटिंग डायग्नोसिस डिस्क्रिप्शन वॉज चेंज टू अलो आयदर इंग्लिश लॅटिन आर्टिकल 39. मग ते त्याचे आर्टिकल्स मांडलेले आहेत किंवा त्याचे ते कलम्स आहेत. ओके. जसं आपलं संविधानामध्ये काय कलम मांडलेले आहेत. ओके. त्या टाईपमध्ये याचे काय ते आर्टिकल्स आहेत किंवा कलम आहेत किंवा त्याचे रूल्स आहेत, ते रूल्सच तिथं फॉलो केले पाहिजेत. मग काय सांगितलं लॅटिन व्हॅलिडेटिंग डायग्नोसिस. मग लॅटिन असेल तर त्याला लॅटिन हे लॅटिन डायग्नोसिसच आपण काय करणार त्याचे रूल्स किंवा डिस्क्रिप्शन तिथं फॉलो करणार आणि त्याच्यानुसार त्याचं नेमिंग सिस्टीम करणार. Then next, one fungus, one name and one fossil, one name. Important changes the concept of anamorph, telomorph and fungi. Monomorph, morphotaxa fossils have been eliminated. मग काय केलं आहे वन फंगस असेल किंवा वन फंजा ऑर्गॅनिझम असेल तर त्याला एकच नेम द्यायचं आहे आणि फॉसिल ऑर्गॅनिझम असेल त्यालासुद्धा एकच नेम द्यायचं. पण त्याच्यामध्ये काय चेंज केला परत कन्सेप्ट काय म्हणला ॲनामॉर्फ अँड टिलोमॉर्फ असेल तर त्याला फंजाय. ओके. देन मॉर्फोटेक्झा असेल तर फॉसिल्स त्याच्यामध्ये परत चेंज केलेलं आहे. देन द रजिस्ट्रेशन ऑफ नेम्स न्यू फंगल डिस्क्रिप्शन रिक्वायर द यूज ऑफ आयडेंटिफायर फ्रॉम रिकॉग्नाइज रिपोजिटरी टू रिपोजिटोरीज इंडेक्स फंगेरियम अँड मायकोबँक. मग जे फंगस आहेत त्यालाच आपण मायकोबँक असं म्हणतो किंवा नंबर ऑफ फंगस असतील किंवा फंगस तिथं काय जास्तीत जास्त काउंटिंग केलेलं असेल दॅट इज कॉल्ड एज अ मायकोबँक किंवा त्याचं इंडेक्स असेल. मग त्याचं काय रजिस्ट्रेशन ऑफ नेम मग त्या प्लॅनचं रजिस्ट्रेशन कसं केलेलं असेल त्याचं डिस्क्रिप्शनवरून त्याचं किंवा ते आयडेंटिफायर किंवा तो एक्सपर्ट असेल तो काय करतो त्याचं रिपोजिटरी काय करतो तिथं काउंट करतो. देन नेक्स्ट पॉईंट कंटेंट ऑफ बॉटॅनिकल कोड्स. मग ते बॉटॅनिकल कोड्स कसं चेंज झालं कोणी चेंज केलं ते आपण बघितलं. आता त्याचे कंटेंट काय आहे त्याच्यामध्ये काय काय कंटेंट्स आहेत. ओके. म्हणजे कोणत्या वेने ते प्लॅन्टला नाव दिलं जातं. इट हॅज अ 3 डिव्हिजन्स. मग ते कोड जे आहे त्याचं 3 डिव्हिजनमध्ये काय केलं कन्व्हर्जन केलेलं आहे. फर्स्ट आहे प्रिन्सिपल्स काय काय आहेत त्याचे ICNचे. बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर इंडिपेंडंट ऑफ झुलॉजिकल नॉमेनक्लेचर. मग बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर हे कशावरती डिपेंड आहे झुलॉजिकल नॉमेनक्लेचरवरती. ओके. किंवा हे दोन्ही एकमेकांवरती काय इंडिपेंडंट आहेत किंवा इंडिपेंडंट म्हणजे काय ते दोन्ही एकमेकांना काय करत नाहीत डिपेंडंट नाहीत. ओके. मग प्लॅन्टचं सेपरेट असेल आणि ॲनिमलचं पण काय ते सेपरेट असते. ओके. जेनेटिक नेम अँड स्पेसिस नेम त्यांचं सेपरेट आहे. देन इज इंडिपेंडंट वन अनदर. देन नेम ऑफ टेक्झॉनॉमिक ग्रुप इज डिटरमाइंड बाय मीन्स ऑफ नॉमेनक्लेचर टाईप्स. मग नॉमेनक्लेचर टाईप काय आहे. ओके. मग त्या प्लॅन्टचं जीनस काय आहे स्पीसीज काय आहे त्याचे फॅमिलीज काय आहे त्याच्यावरून त्या प्लॅन्टचं आपण नाव ठरवतो. ओके. देन नॉमेनक्लेचर ऑफ टेक्झॉनॉमिक ग्रुप इज बेस्ड ऑन प्रायोरिटी ऑफ पब्लिकेशन. मग पब्लिकेशन कोणत्या टेक्झॉनॉमिकला किंवा कोणत्या नॉमेनक्लेचरला प्रायोरिटी देतं त्या पब्लिकेशनवरती ते डिपेंड आहे. देन scientific name of plant are treated as Latin regardless of their origin. मग लॅटिन लँग्वेजमध्ये जर नाव असेल त्या प्लॅन्टचं नेम असेल तर आपण काय करतो आपल्या लँग्वेजमध्ये ते कन्व्हर्ट करून घेतो. मग कन्व्हर्ट करून घेतल्यानंतर परत मग आपण काय करतो त्याचा ओरिजिन काय आहे त्याचा जॉग्राफिकल एरिया काय त्याचं लोकेशन काय आहे डिस्ट्रीब्युशन काय आहे तिथल्या क्लायमेटनुसार तिथल्या ॲडॅप्टेशननुसार आपण त्या प्लॅन्टचं नाव परत काय करतो चेंज करतो विथ द हेल्प ऑफ ICN. ओके. देन रूल्स ऑफ नॉमेनक्लेचर आर रेट्रॉक्टिव्ह अनलेस एक्सप्रेस लिमिटेड. मग त्याचं नाव जे आहे रिट्रॉक्टिव्ह म्हणजे आपण काय करतो परत त्याला रिॲक्टिव्ह करतो किंवा रिनेम करतो त्याला. ओके. विथ द हेल्प ऑफ ICN. डिटेल्ड प्रोव्हिजन्स आर डिव्हायडेड इन टू रूल्स सेट ऑफ आर्टिकल्स 75 आर्टिकल्स अँड रिकमेंडेशन्स. मग ते रूल्स चेंज करण्याचं ते नेम आपल्याला जर चेंज करायचं असेल तर त्याचे 75 आर्टिकल्स आहेत. मग ते 75 आर्टिकल्स आपण काय करतो फॉलो करतो आणि फॉलो केल्यानंतर मग त्या प्लॅन्टला ते नाव दिलं जातं. देन नेक्स्ट रूल्स अँड रिकमेंडेशन नॉमेनक्लेचर. मग आत्ता आपण प्रिन्सिपल बघितले आता रूल्स अँड रिकमेंडेशन्स. नेम्स कॉन्ट्ररी टू ए रूल कॅन नॉट बी मेंटेन. मग त्याचे कॉन्ट्ररी रूल्स आहेत ते काय होत नाही मेंटेन केले जात नाही कारण जीनस अँड स्पेसिस हे काय आता चेंज होत राहतात. ओके. मग ते तिथं मेंटेन करता येत नाही.
Then the rule and recommendations applied to all organism traditionally regarded as a plant. मग ऑल ऑर्गॅनिझमला हे रूल्स रेग्युलेशन काय करतात, ॲप्लाय केले जातात किंवा ॲप्लाय करू शकतो. ओके. देन स्पेशल प्रोव्हिजन्स आर निडेड फॉर सर्टेन ग्रुप ऑफ प्लॅन्ट्स. मग स्पेशल प्रोव्हिजन किंवा आपण प्रायोरिटी कोणाला द्यायची त्याच्या त्या प्लॅन्ट्सवरती किंवा त्या ग्रुपवरती डिपेंड असतं. ओके. त्याच्या जिनस नेमला जर त्याच्या जेनेटिक नेम आणि स्पेसिस नेम ह्या दोन्ही नेमवरती प्रायोरिटी कशाला द्यायची हे आपण तिथं ठरवतो. देन एम ऑफ रूल्स ऑफ नॉमेनक्लेचर इन्क्लूड्स. मग त्याचे एम्स काय आहेत त्या रूल्सचे. फर्स्ट, वन नेम कॅन बी राईटली अप्लाइड टू वन टेक्झॉन. मग एकच नेम काय करायचं एकाच पब्लिकेशनमध्ये. काय होतं आता नंबर ऑफ टेक्झॉन आहेत, नंबर ऑफ पब्लिकेशन्स आहेत. मग प्रत्येक पब्लिकेशनमध्ये काय होते ते नाव चेंज केलं जातं किंवा नाव चेंज असतं. मग ते नाव चेंज न करण्याचं हे त्याचं एम आहे. फर्स्ट, एकच नाव काय असलं पाहिजे सगळीकडे, एकच नाव एनी पब्लिकेशन एनी टेक्झॉनमध्ये काय आलं पाहिजे, प्रिंटेड केलं पाहिजे किंवा तिथं आपल्याला ऑब्झर्व झालं पाहिजे. देन वन टेक्झॉन शूड हॅव ओनली वन करेक्ट नेम. मग एकच टेक्झॉन जर असेल तर मग एकाच टेक्झॉनने काय करायचं, एक नेम करेक्ट करायचं आणि तेच नेम परत दुसऱ्या टेक्झॉनमध्ये जर पब्लिश केलं तर तेच नेम पुढं काय केलं पाहिजे, पब्लिश केलं पाहिजे किंवा प्रिंट केलं पाहिजे. नेक्स्ट पॉईंट, फॉलोइंग आर सम रूल्स अँड रिकमेंडेशन. मग त्याचे काय रूल्स आहेत त्याचे ते फॉलो कसे करायचे. देन लॉंग जेनेरिक नेम विथ डिफिकल्ट प्रोनाऊन्सिएशन मस्ट बी अवॉइडेड. मग ज्या प्लॅन्टचं प्रोनाऊन्सिएशन आपल्याला करता येत नाही किंवा ते जेनेटिक नेम काही काही वेळेस काय होतं खूप जास्त असतं. ओके. अल्फाबेटिकली किंवा टोटल जे अल्फाबेट्स आहेत ते असं कधी कधी आपल्याला असं वाटतं टोटल ABCD काय एकाच वर्डमध्ये काय केली काउंट केली आहे काय काय त्या टाईपमध्ये आपल्याला काही त्याचे बॉटॅनिकल नेम्स आहेत किंवा ते झुलॉजिकल नेम्स आहेत ते आपल्याला वाटतं. मग त्याचं प्रोनाऊन्सिएशन आपल्याला अवघड जातं म्हणून ते अवॉइड करून त्याचं जेनेटिक अँड स्पेसिस नेम काय केले सेपरेट आउट केलेलं आहे. त्याचा रूल आहे. देन जेनेरिक अँड स्पेसिफिक नेम आर गिव्हन ए परफेक्टली नेम प्लॅन. मग जेनेरिक अँड स्पेसिफिक हे काय करतं परफेक्टली त्या प्लॅन्टला काय करतं आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला हेल्प करतं म्हणून ते तिथं जेनेटिक अँड स्पेसिस नेम काय करते सेपरेट केलं जातं. देन स्पेसिफिक नेम मस्ट डिफरन्शिएट ए प्लॅन्ट फ्रॉम ऑल ॲलाइड स्पेसिस. ॲलाइड स्पेसिस म्हणजे काय जेनेटिक लेवलपर्यंत काय केलं जातं डिफरन्शिएट असतात. देन द स्पेसिस इज अ नॉट डिस्टिंग्विश बाय इट्स साईज. मग स्पेसिस जी आहे तिच्या साईजवरती आपण काय करू शकत नाही, तिला डिफरन्शिएट करता येत नाही. ओके. साईज म्हणजेच काय तिचं पॉप्युलेशन किती आहे त्याच्यावरती आपण डिफरन्शिएट करू शकत नाही, फक्त जीनस लेवलपर्यंत आपण डिफरन्शिएट करू शकतो. देन कलर शूड नॉट बी ट्रीटेड ॲज अ स्पेसिफिक डिफरन्सेस. मग त्या प्लॅन्टचा कलर किंवा त्या प्लॅन्टचे फ्लावर्स असतील त्याच्या कलरवरून आपण त्याचं स्पेशिएशन करू शकत नाही. देन ईच प्लांट स्पेसिस मस्ट पजेस ए जेनेरिक नेम. मग प्लांट प्रत्येक स्पेसिस जे आहे त्या स्पेसिसला काय जेनेटिक नेम हे काय असलंच पाहिजे. जर असेल तरच आपण त्याचं स्पेसिसपर्यंत काय करू शकतो स्टडी करू शकतो. डायरेक्टली आपण स्पेसिस तिथं घेत नाही. ओके. हा त्याचा रूल आहे. देन ए शॉर्टर स्पेसिफिक नेम इज ऑलवेज बेटर. मग शॉर्टर स्पेसिफिक नेम असेल हे काय ऑलवेज बेटर असतं प्रोनाऊन्सिएशनला पण आणि आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी पण हे एकदम सोपं असतं. म्हणून शॉर्टर स्पेसिफिक नेम इज बेटर ऑलवेज बेटर. ओके. आता फॉर एक्झाम्पल प्लॅन्टला सपोज आता ह्युमन असेल किंवा एखादा छोटा मुलगा असेल किंवा आपल्यावरूनच घ्या आपल्याला काय तर टोपण नाव असतं घरी. ओके. किंवा आपण त्याला निक नेम असं म्हणतो. त्या आपल्याला म्हणायला किंवा बोलवायला काय होतं सोपं जातं. मग त्या टाईपमध्ये प्लॅन्टचं जे नाव असेल ते नावसुद्धा काय जर शॉर्ट असेल तर आपल्याला लक्षात ठेवायला आणि प्रोनाऊन्सिएशन करायला सोपं जातं म्हणून ऑलवेज बेटर असं म्हटलेलं आहे.